Good afternoon. My name is Professor Suraj Uday, Artsu Engineering and MBA College, अहमदनगर. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. आपण याच्याबद्दल डीपमध्ये बघितलं होतं की याच्यामध्ये दोन इन्स्टिट्यूशन आपण बघितले होते. एक होता IMF आणि सेकंड आहे वर्ल्ड बँक. दोघांची इस्टॅब्लिशमेंट आपण बघितल्या, ऑब्जेक्टिव्ह बघितले, त्यांचे मोटिवेट काय आहे, ते कशासाठी इस्टॅब्लिश झाल्या, कधी कुठे झाल्या, या सर्व गोष्टी आपण बघितल्या. 1944 साली इस्टॅब्लिशमेंट झाली त्यांची ब्रेटन वूड्स कॉन्फरन्सद्वारे. त्याच्यानंतर पॉवर्टी रिडक्शन करणं हा त्याचा मेन एम होता, मुख्य मुद्दा होता आणि त्याच्यामध्ये ते जवळपास सक्सेस झाले. वर्ल्ड बँक ओपन करण्यामागं त्यांचा वर्ल्ड वॉर सेकंडचा पार्श्वभूमी होती. का होते की वर्ल्ड वॉर झाल्यानंतर 1941 ते 1944 दरम्यान जे सेकंड वर्ल्ड वॉर झालं त्याच्यामध्ये बरेच नुकसान झालं. तर आणि त्याच्यातून जे देश आहेत, जे हरलेले देश आहेत, ज्यांचे सैनिक आलेले आहेत, त्यांना रिकव्हर करण्यासाठी लोन असिस्टन्स द्यायचं काम वर्ल्ड बँकेने केलं. म्हणून यांना लोन प्रोव्हायडर बँक्स असे म्हणतात. त्याच्यानंतर आपण बघितलं इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग एजन्सीज. आता हे इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग एजन्सीज म्हणजे काय, कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं. इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग एजन्सी म्हणजे याच्यात एक एजन्सी असते ज्याचं नाव आहे स्टँडर्ड अँड पुअर्स, सेकंड आहे फिच आणि थर्ड जे आहे ते आहे आपल्या रेटिंगनुसार कंपनी हे रेट करत असतात. तसं क्रेडिट रेटिंग एजन्सीमध्ये आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस बघितले, डिसॲडव्हान्टेजेस बघितले, त्याच्यात काय काय आहे. त्याच्यामध्ये आपण स्टँडर्ड अँड पुअर, फिच अँड मूडी या तिन्ही एजन्सीबद्दल आपण पूर्ण डिटेल्समध्ये बघितलं. यांचे कोणाचे रँकिंग AAA आहे, कोणाचे AA आहे, कोणाचे A आहे, कोणाचे BBB आहे, कोणाचे BB आहे आणि कोणाचे C आहे. AAA म्हणजे काय, AAA म्हणजे एक्सलंट. ही कंपनी एक्सलंट आहे, याच्यामध्ये गुंतवणूक करण्यास काही प्रॉब्लेम नाही. वेल नेचरमध्ये आहे. आणि जे AA मध्ये जे रेटिंग केली जाते, आपण ज्याच्यात AA मध्ये रेटिंग देत असतो त्याच्यामधल्या थोड्या व्हलनरेबल असतात. म्हणजे AAA पेक्षा थोड्या कमी दर्जाच्या. आणि ज्या A मध्ये येतात, ज्या कंपनींना A रेटिंग दिलं जातं त्या थोड्या यांच्यापेक्षा कमी मध्यम दर्जाच्या असतात. म्हणजे काय असतात, मध्यम दर्जाच्या, म्हणजे सेकंड ग्रेड, आपण ज्याला म्हणतो सेकंड ग्रेड म्हणतो. आणि ज्या BBB, AA, आता BBB मध्ये ह्या मोस्ट ऑफ द आपल्या इंडियन कंपनींना बहुतांश AAA भेटतो. तर आपल्याला ह्या रँकिंगमध्ये काय भेटतं त्याच्या मागे मूळ कारण आहे ते म्हणजे आपल्याकडचं फॉरेन एक्सचेंजच्या पॉलिसी आहे. ज्या फॉरेन एक्सचेंज पॉलिसी असते, लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड असतं, ह्या गोष्टीचं डिव्हॅल्युएशन ते करतात आणि त्याचा एक क्रायटेरिया आहे. त्या क्रायटेरियानुसार आपल्याला त्या कंपन्यांना ते रेटिंग देत असतात. त्याच्यानं त्यांचं रेटिंग हे इन्क्रीज होतं, कमी होतं आणि त्यांना लोन असिस्टन्स भेटले जातं. आत्ताच आपण बघितलं वर्ल्ड बँकेकडून लोन देण्याचं काम, गरीब देशांना वर्ल्ड बँक हे लोन देण्याचं काम करते. तसंच यांच्यामध्ये ज्या ज्या कंपन्या येतात ज्यांना लोन असिस्टन्सची गरज असते आणि त्यांना त्यांचं मार्केट वाढवायचं असतं आणि त्यांचे जे त्यांच्या देशातले जे एन्व्हायरमेंट आहे ते इम्प्रूव्ह करायचं, हा त्याचा मुख्य उद्देश आहे. तर मग आपण बघितलं मुख्य मुद्द्याकडे येऊया. AAA या रँकिंगमध्ये इंडियन कंपन्या येतात. कंपनी आणि ही पीपलसाठी पहिल्यांदा डिस्ट्रीब्यूट झालेली असते. नंतर आपण बघतोय BB मध्ये थोड्या मध्यम दर्जाच्या येतात, पण या जरा स्पेक्युलेशनमध्ये असतात. स्पेक्युलेशन म्हणजे काय असतं, जे धोक्यामध्ये असतात, ज्यांच्याशी आपण शेअर विकत घेऊ शकत नाही. घेऊ शकतो परंतु आपल्या रिस्क हा महत्त्वाचा फॅक्टर त्याच्यामध्ये येत असतो. आणि C ग्रेडमध्ये जी कंपनी येतात ज्यांना C ग्रेडची रेटिंग केली जाते ते एक टोटली व्हेरी पुअर, म्हणजे हे स्पेक्युलेशन टोटली डिफॉल्ट कंपनीमध्ये 2, 3
आज आपण बघणार आहोत, आपण आतापर्यंत मागचा डायग्राम पूर्ण पाहिला, आता आपण बघणार आहोत बॅलन्स ऑफ पेमेंट. तर बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय? तर बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे अ स्टेटमेंट ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन बिटवीन द वन कंट्री टू अदर वन. म्हणजे काय? इंडियाने केलेले पूर्ण ट्रान्झॅक्शन अदर वर्ल्डशी त्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतो, आणि त्या देशांनी इंडियासोबत केलेले ट्रान्झॅक्शन ह्याला आपण असं गृहीत धरू शकतो. जे ट्रान्झॅक्शन होतात दोन्ही देशांमधले किंवा एक किंवा एकापेक्षा अधिक देशांमधले ते ट्रान्झॅक्शन म्हणजेच बॅलन्स ऑफ पेमेंट. त्याच्यामध्ये तुमचं इनफ्लो येतं, त्याच्यामध्ये तुमचं आउटफ्लो येतं, त्यांचं तुझं एक्सपोर्ट येतं, गुड्स येतात, सर्व्हिसेस येतात, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात आणि त्याचं एक बॅलन्स शीट तयार होते. त्या बॅलन्स शीटनुसारच आपल्याला बॅलन्स ऑफ पेमेंट तयार करावं लागतं. कधी कधी बॅलन्स शीट हे 3 प्रकारे मोडले जातात. पहिलं असतं इक्वल, सेकंड आहे ट्रेड, ट्रेड डेफिशिट, आणि थर्ड जो आहे तो आहे सरप्लस. आता ह्या 3 मध्ये पहिला आहे इक्विलिब्रियम, म्हणजे तो समांतर राहतो. बॅलन्स ऑफ हा ट्रेड हा 0 असतो. त्यानंतर ट्रेड डेफिशिट जे येतो तो येतो त्याच्यामध्ये ट्रेड हा आपला मायनस मध्ये राहतो. डेफिशिट राहतो म्हणजे काय राहतो? तो मायनस मध्ये राहतो. आणि सरप्लस मध्ये हा ट्रेड नेहमी प्लस मध्ये राहतो. तर याच्यानुसार आपल्याला बॅलन्स ऑफ पेमेंट बॅलन्स शीट काढता येते. तर आपण आता एक्झाम्पल बघूया की नेमकं बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय आणि त्याच्या एक्झाम्पलनुसार ते कसं आपल्याला ओके करता येईल. तर बघूया एक्झाम्पल. तर एक्झाम्पल नंबर 1, याच्यामध्ये आपण आपला जो व्यवहार होत असतो तो डॉलरमध्ये होत असतो. त्याच्यामुळे आपण बिलियनियर्समध्ये व्यवहार करतोय. आता मी इथं एक्झाम्पल नंबर 1 तुम्हाला देतोय. डॉलर मधला चिन्ह तुम्ही बघताय. 200 आपण बिलियनियर धरू किंवा बिलियनियर्स धरू. बिलियनियर्स मध्ये आपण व्यवहार करतो. तर 200 बिलियन एक्सपोर्ट आपण करतो. म्हणजे काय करताय? इंडिया अदर कंट्रीला एक्सपोर्ट करतोय. आणि 200 बिलियनियर आपण इम्पोर्टही करतोय. म्हणजे काय करतोय? इम्पोर्ट करतोय. म्हणजे आपण ती वस्तू परचेस करतोय. तर बॅलन्स ऑफ ट्रेड काय राहील? 0 राहील. का राहील? कारण की करंट अकाउंट आपलं जे राहील ते आपलं 0 राहील. तर याच्यामध्ये काय होऊन जातं की बऱ्याचदा जे फायनान्शियल ॲसेट्स असतात, उदाहरणार्थ आता आपल्याला जे डॉलर आपण एक्सपोर्ट करतो आहोत 200 बिलियन मधला, तो व्यवहार फायनान्शियल ॲसेट मध्ये घेतो आपण. त्या ॲसेट मध्येच म्हणजे काय करतोय? आपण रिसीव्ह करतो. काय करतोय? फायनान्शियल ॲसेट रिसीव्ह टू अदर कंट्रीज. किती करतोय? 200 एक्सपोर्ट करतोय, प्लस करतोय, मायनस 200 जे फायनान्शियल ॲसेट आहे ते आपण सेंड करतो आहोत. आता बघा तुम्ही, आपण रिसीव्ह किती केले एक्सपोर्ट मध्ये? 200 बिलियन. आणि सेंड किती केले? 200 बिलियन. म्हणजे त्याचा ट्रेड किती राहील? त्याचा 0 राहील. म्हणजेच काय राहील? करंट अकाउंट प्लस फायनान्शियल अकाउंट
इज इक्वल टू 0. यालाच आपण काय म्हणतो, बॅलन्स ऑफ पेमेंट. आता आपण हे जे उदाहरण बघितलं हे कशा संदर्भात होतं, इक्विव्हॅलेंट म्हणजे काय, समांतर. बॅलन्स ऑफ पेमेंट 0 आहे. तर आता आपण नेक्स्ट उदाहरण बघूया ट्रेड डेफिशिएटचं. आता याच्यामध्ये चेंजेस करायचं काहीच नाही, फक्त आपल्याला काही आकडेवारी चेंज करायची आहे. समजा आपण आता बघणार आहोत ट्रेड डेफिशिएट. ट्रेड डेफिशिएट मध्ये आपण 200 बिलियनचा जो व्यवहार केला तो तसाच ठेवूया आणि इम्पोर्ट करूया 230. आता बघा तुम्ही, जे 200 आपण एक्सपोर्ट केले त्याच्यामध्ये इम्पोर्ट करण्यात आपला जास्त वाटा होतोय. कितीचा, 30 बिलियनचा वाटा होतोय. म्हणून जो आपला ट्रेड आहे तो डेफिशिएट राहील. का, कारण काय, आपण एक्सपोर्ट कमी करतोय आणि इम्पोर्ट जास्त करतोय, हे त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. म्हणून जो ट्रेड आपला करंट अकाउंट जे राहील आपलं ते राहील 30 बिलियन डेफिशिएट. आणि त्याच्यामध्ये हेच तसंच आपण बघूया ते रिसिव्ह किती करतोय आणि सेंड किती करतोय. तर तसं बघायला गेलं तर 200 याच्यामध्ये एक्सपोर्ट फायनान्शियल असेल जे रिसिव्ह राहील ते 200 तसं राहील, मायनस याच्यात 230 राहील. 230 राहिलं तर इथंही 30 करंट अकाउंट फायनान्शियल डेफिशिएटमध्ये राहील. परंतु जे करंट अकाउंट डेफिशिएट आहे ते आपल्याला सरप्लस करायचं असतं किंवा इक्विव्हॅलेंटमध्ये करायचं असेल तर आपली बॅलन्स शीट योग्य दिसेल. त्या पद्धतीने करण्यासाठी आपल्याला जो एक्सपोर्ट आहे तो इम्पोर्टच्या कमी करावा लागेल. काय करावं लागेल, एक्सपोर्ट लेस अँड एक्सपोर्ट मोर अँड इम्पोर्ट लेस. म्हणजे आपला काय राहील, बॅलन्स ऑफ पेमेंट व्यवस्थित राहील. याच्यानं आपले काय, फॉरेन करन्सी आपल्याकडे येईल आणि जे आपण जे ॲसेट आपल्याला राहील इंडियन करन्सीमधलं ते मॅक्झिमाइज राहील. यालाच आपण रेमिटन्स म्हणतो. रेमिटन्स म्हणजे काय, रेमिटन्स म्हणजे इतर देशांना जो पैसा आपल्या इंडियामध्ये फॉरवर्ड केलेला असतो, पाठवलेला असतो. आपले जे कामगार असतात ते विविध कंट्रीमध्ये जात असतात. उदाहरणार्थ यावेळेला सौदी अरेबिया ऑइल कंपनीज आहेत, त्याच्यानंतर UAE, त्याच्यानंतर जे आपले ओपेक कंट्री आहेत, ओपेक कंट्रीमध्ये आपले बरेचसे लोक जात असतात. त्याच्यानंतर अजून लॅटिन अमेरिकेत आपले लोक जात असतात, नॉर्थ अमेरिकेत आपले लोक जात असतात. ते आपल्याला रेमिटन्स पाठवतात. म्हणजे काय पाठवतात, तिथल्या करन्सीनुसार पैसे पाठवत असतात. तो करन्सी आपल्या बॅलन्स शीटमध्ये जमा होत असतो आणि तो इम्पोर्टमध्ये जमा होत असतो. इम्पोर्टमध्ये जमा होतो त्यावेळेस आपला एक्सपोर्ट आपण मॅक्झिमाइज करू शकत असतो. तर आपण आज बघितलं की जे करंट अकाउंट डेफिशिएट आहे, करंट अकाउंट सरप्लस आहे, सरप्लसमध्ये काय राहील, नेहमी अकाउंट प्लस राहील, म्हणजेच काय राहील, प्लस राहील. तर आता त्याची काय अप्रोच आहेत का, हो त्याचे 3 अप्रोच आहेत. फर्स्ट आहे फिक्स एक्सचेंज रेट, सेकंड आहे फिक्स एक्सचेंज रेट, सेकंड आपल्याला बघायचं आहे फ्लोटिंग एक्सचेंज रेट, आणि थर्ड आहे मॅनेजिंग फ्लोट. आता आपण तिन्ही एकाप्रमाणे एक बघूया. फर्स्ट जे आहे ते आहे फिक्स एक्सचेंज रेट. आता फिक्स एक्सचेंज रेट म्हणजे काय, फिक्स एक्सचेंज रेट म्हणजे ज्याची करन्सी ही पेग केलेली असते. पेग म्हणजे काय, एक स्पेशल लिमिटपर्यंत पॅक केलेली असते, त्याला आपण फिक्स एक्सचेंज रेट म्हणत असतो. उदाहरणार्थ इंडियाची करन्सी अदर कंट्रीजसोबत इंडियाची जी करन्सी आहे ती अमेरिकेसोबत पेग केलेली आहे. मी उदाहरणार्थ देतोय तुम्हाला, आपली अमेरिकेसोबत पेग झालेली नाही, परंतु एक उदाहरण सांगायला गेलं तर इंडियाची करन्सी अमेरिकेसोबत पेग केलेली आहे. आपली ओरिजिनल करन्सी पेग झालेली आहे ती सिंगापूर अँड जपान ह्या देशांसोबत आपली करन्सी पेग झालेली आहे. म्हणजे काय झालेली आहे, फिक्स झालेली आहे. त्यांनी आपण त्यांच्याशी कोणताही व्यवहार केला तरी ते आपल्याला इंडियन रुपीजमध्ये पैसे पाठवतील आणि त्यांनीच आपल्यासोबत कोणता व्यवहार केला तर तो आपण इंडियन रुपीजसोबतच करू. म्हणून ही करन्सी
करन्सी फ्लेक्स झाली आहे, म्हणजे काय झाली आहे, फिक्स झालेली आहे. तर याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत का? हो, याचे ॲडव्हान्टेजेस बरेच आहेत. अवॉइड करन्सी आहे, त्याच्यानंतर अवॉइड करन्सी, याच्यात करन्सी अवॉइड होते एकमेकाची करन्सी. त्याच्यानंतर इन्करेज, फर्मसाठी इन्करेज करू शकतो, इन्व्हेस्ट करायचं आपल्याला एखाद्या फर्मसाठी आपण इन्व्हेस्ट करतोय तर त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट आपली वाढत असते. त्याच्यात इन्फेक्शन लो असतं, इन्फेक्शनचे चान्सेस कमी असतात, मॉनिटरी पॉलिसी ठरवण्यासाठी आपली योग्य राहील. त्यामुळं ही करन्सी बऱ्यापैकी देश हे करन्सी लागू करत असतो. अवॉइड डिव्हॅल्युएशन, डिव्हॅल्युएशन म्हणजे काय, जी व्हॅल्युएशन असतं त्याचं डिव्हॅल्युएशन होतं, म्हणजे त्याचं एकदम फिक्स असेटमध्ये असतं. याचे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत का? हो, कन्फ्लिक्ट होतात, अदर कंट्रीसोबत आपले कन्फ्लिक्ट होत असतात, तर ते कन्फ्लिक्ट मायक्रो ऑब्जेक्टिव्हमध्ये असतात, त्याच्यात आपले होत नाही. त्याच्यानंतर काय, त्याच्यात अजून एक काय डिसॲडव्हान्टेजेस, लेस फ्लेक्झिबिलिटी. काय फ्लेक्झिबिलिटी जी असते ना ती कमी प्रमाणात असते. त्याच्यामुळं आणि जे करंट इम्बॅलेन्स असतो आपला करंट अकाउंटचा, हा बॅलेन्स इम्बॅलेन्स होऊन जातो. म्हणजे काय होत जातो, कधी हाय डिमांडवर जातो तर कधी लो डिमांडवर जात असतो, म्हणून हा इम्बॅलेन्स होत असतो. त्याच्यानंतर त्याचे इंटरेस्ट रेट वाढू शकतात. तसंच आता सेकंड जे आहे ते फ्लोटिंग एक्सचेंज रेट. फ्लोटिंग एक्सचेंज रेट म्हणजे काय, तरंगणे, सरळ अर्थ वेव्स, तरंगणे, ती एका ठिकाणी स्टेबल नाही राहत, ती फ्लॅक्च्युएट होत राहते. म्हणजे काय राहते, ती एका ठिकाणी स्टेबल नसते राहत, त्याला आपण फ्लोटिंग एक्सचेंज रेट म्हणतो. पण याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत का? हो, याच्यानं काय होतं, स्टेबलायझेशन होतं, ऑटोमॅटिक स्टेबलायझेशन, ते गव्हर्नमेंट इंटरनल पॉलिसीमध्ये करून घेत असतं. त्याच्यानंतर फ्लेक्झिबिलिटी राहते. हो, फ्लेक्झिबिलिटी का राहते, कारण की जेव्हा ती करन्सी अपडाऊन करत असते त्यावेळेस ती एका लिमिटपर्यंतच अपडाऊन करत असते, त्याच्या अक्रॉस ती जात नसते, म्हणून ती फ्लेक्झिबिलिटी राहत असते. त्याच्यानंतर इन्फेक्शन अवॉइड करता येतं, याच्यामध्ये आपल्याला इन्फेक्शन अवॉइड करता येतं. जसं आपण ॲडव्हान्टेजेस बघितले तसे आपण डिसॲडव्हान्टेजेसही बघूया. त्याचे जास्त नाही आहेत, 3-4च आहेत. तर पहिलं डिसॲडव्हान्टेजेस आहे अनसर्टनिटी. अनसर्टनिटी म्हणजे काय, अनसर्टनिटी म्हणजे त्याची शक्यता कमी असते, म्हणजे जी गोष्ट होऊ शकते त्याच्या पलीकडेही ती जाऊ शकते. उदाहरणार्थ ऑइलचे क्रायसिस काय होतात, कधी कधी हाय डिमांडवर जातात, म्हणून सप्लाय कमी होऊन जातो. तर हे अनसर्टनिटी आहे. लॅक ऑफ इन्व्हेस्टमेंट काय होते, त्याच्यात लॅक होते, कारण फ्लॅक्च्युएट होत असतात, त्यामुळे लॅक ऑफ इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. स्पेक्युलेशन, धोका असतो, इन्व्हेस्टमेंट केलेल्या कंपनींना धोका असतो की कमी का होते जास्त का होते, याच्यामुळे त्यांना ते डिसिप्लिन राहत नाही. काय राहत नाही त्यांना, डिसिप्लिन, त्यांना ते डिसिप्लिन राहत नाही. त्यामुळं ह्या गोष्टी आपण बघितल्या की फ्लोटिंग एक्सचेंज रेट, फिक्स एक्सचेंज रेट, मॅनेज म्हणजे काय, डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये गव्हर्नमेंट पॉलिसीनुसार मॅनेज करणे, त्याला आपण रेट एक्सचेंज रेट असं म्हणत असतो. तर आज आपण बघितलं बॅलन्स ऑफ पेमेंट. बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये त्याचे आपण एक्झाम्पल बघितले, सरप्लस बघितलं, ट्रेड डेफिशिट बघितलं. त्याच्यानंतर आपण त्याचे अप्रोचेस पाहिले. अप्रोचेसमध्ये आपण एक्सचेंज रेट पाहिले, फ्लोटिंग एक्सचेंज रेट, त्याच्यानंतर फिक्स एक्सचेंज रेट आणि मॅनेजिंग फ्लोटिंग एक्सचेंज रेट. तर आजच्या लेक्चरसाठी इतकंच. बाकीच्या लेक्चरसाठी आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू व्हेरी मच.